MPSCने उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नावाचं PDF प्रसिद्ध केलं आहे, जे की 10 जूनला प्रसिद्ध झालं आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट अपडेट केला आहे. जर उमेदवारांनी MPSCने घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार केला, जसं की बनावट डॉक्युमेंट, खाडाखोड करणं, आकृत्या काढणं, MPSCच्या मालकीच्या वस्तूंची नासधूस करणं, कर्मचाऱ्यांना धमकावणं, MPSC विरोध विनाकारण अश्लील बोलणं, गैरवर्तन करणं, सोशल मीडियावर बोलणं, असे जर प्रकार घडले तर त्यावर त्यांनी शिक्षा काय केली आहे. एक्झाम तुम्हाला देता येणार नाही, किंवा काही ठिकाणी एक एक्झाम प्लस पुढचे 3 वर्ष एक्झाम देता येणार नाही, एक एक्झाम प्लस पुढचे 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष तुम्हाला MPSCच्या एक्झाम देता येणार नाही. इवन दो काही असे गैरप्रकार आहेत त्यावरती MPSCचं म्हणणं आहे की तुम्हाला आमच्या स्वच्छाधिकारानुसार आम्ही तुमच्यावरती कारवाई करू शकतो. सो पुढच्या वर्षाची MPSCची तयारी आहे, कारण पुढच्या वर्षी MPSC सरळ सेवेच्या एक्झाम घेणार आहे. सो तयारीत राहा. TCS IBPSकडे MPSC बऱ्या प्रमाणात शिकलेली आहे. मला तर एक्झाम द्यायची नाही आहे, तुम्हाला द्यायची आहे. सो तयारीत राहा आणि अभ्यास चांगला करा. विनाकारण एक्झाम सेंटरमध्ये मागे पुढे पाहण्याचे टाळा, कारण MPSCने रिसेंटली डिपार्टमेंटल PSIच्या उमेदवारांना कारणे द्या नोटीस पाठवली आहे. CCTV फुटेज पण पाठवले. बघा, तुम्हाला आम्हाला दिसते तुम्ही मागे बघताय, तुम्ही काहीतरी बोलताय, तुम्ही काहीतरी उचललं आहे, याचं कारणे द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू. सो आता लिखित स्वरूपात हे आलेलं आहे, काळजी घ्या.